माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे शनिवार आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मी माहेरी आलेले आहे. आणि माहेरी तुम्ही सर्वजण सुद्धा माहेरी आल्या असताल माझ्या मैत्रिणी. तर तुम्ही माहेर पण एन्जॉय करताय की नाही माझ्यासारखे? तर आज शनिवारी माझ्या मम्मीने एक रेसिपी केली आहे माझ्यासाठी. तसं तर रोजच काही ना काही बनवत असते, पण चला म्हटलं आज बघूया थोडीशी मम्मीच्या हातची ही रेसिपी मला सर्वांना खूप आवडते. तर ती मी तुम्हाला आज दाखवणार आहेच. तर सकाळी पहिले उठल्यानंतर मम्मी करते आहे सगळ्यांना साठी पोहे. तर पोह्यामध्ये कांदा मिक्स केल्यानंतर मम्मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, म्हणजे थोडी टेस्ट पण येते पोह्यांना आणि कांदा लवकर पण हे भाजला जातो. तर आज पोहे केलेले आहेत आणि आईच्या हातचे पोहे म्हणल्यावरती काय मस्त मजाच असते आहे की नाही मुलींची सगळ्या. तर पोहे बनवले, आता ते मी पप्पांना देणार आहे. तर सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ज्या की माहेरी आलेल्या असतात, तर येईपर्यंत तर खूप ओढ असते माहेरपणाची, पण सगळ्या स्त्रियांची द्विधा मनस्थिती अशी असते की आपलं घर सासरचं जे घर असते ते पण सोडताना थोडंसं वाईट वाटत असतं. कारण आता ज्यांच्या घरी घरी कोणी आहे सासू सासरे वगैरे त्यांचं एक वेळ ठीक आहे, पण माझ्या घरी कसं कोणीच नसल्यामुळे थोडंसं मिस्टरांची सुद्धा काळजी वाटते की त्यांचं कसं खाणं पिणं किंवा त्यांचं वेळेमध्ये शॉपमध्ये जाणं ह्याची सुद्धा काळजी असतेच की. तर द्विधा मनस्थिती होत असते आपली स्त्रियांची. तर ठीक आहे, पण माहेरी पण यायला आपल्याला आवडतच असतं. माहेरी येणं म्हणजे एक थोडासा ब्रेक मिळाला की आपण पण छानपैकी पुन्हा नव्याने घरामध्ये सुरुवात करू शकतो कामांना वगैरे. मनसुद्धा आपलं जरा थोडं अजून प्रसन्न होतं. तर रात्री ही डाळ भिजवली होती, पांढऱ्या उडदाची डाळ. अर्धा किलो डाळ आहे आणि ती भिजवून ठेवली होती रात्रभर. तर यामध्ये काय भिजवताना सिक्रेट पदार्थ घातला होता ना, हे मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही भिजवलेल्या डाळीचं आता पाणी काढून आपण घेणार आहोत आणि त्याची तयारी करणार आहोत दही वड्यांची. आज करणार आहोत दही वडे. तर 7-8 काळी मिरी वाटून घेत आहोत खलबत्त्यामध्ये. तर हे बारीक पावडर करायची आहे एकदम. हे पहा एकदम बारीक पावडर केली आहे. हे थोडीफार मम्मीला मदत म्हणून मी थोडीशी मदत करत होते तिला. तर हे पहा मम्मीने हे वाटून घेतली आहे डाळ. बारीक वाटायची आहे, आपलं जसं इडलीचं पीठ वगैरे असतं ना तेवढी बारीक. फक्त ती घट्ट ठेवायची, जास्त पाणी नाही घालायचं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला त्याचे गोल वडे टाकता आले पाहिजेत तेलामध्ये. तर हे वाटून झालेली आहे आता डाळ आपली पूर्ण. मी दाखवते तुम्हाला टेक्स्चर कसं हवं आहे त्याचं. हे पहा अशी डाळ वाटून घेतलेली आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार 3 ते 4 मिरच्या वाटून घालायच्या आहेत. तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं, म्हणजे वड्यांना टेस्ट पण चांगली येते. त्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार. आता हे दही घेतलेलं आहे, 1 किलो दही आहे आणि यामध्ये छोटं फुलपात्र किंवा 1 वाटी पाणी आपण टाकायचं आहे. थोडं पातळ करायचं आहे दही, खूप घट्ट नाही ठेवायचं, कारण मग दही वड्यांमध्ये ते शोषून घेतलं जातं. त्यामुळे थोडं पातळच ठेवायचं आहे आपण. आणि मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा आता दिसेल तुम्हाला किती पातळ ठेवलेलं आहे मी. आता ह्या दह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे वरून. तर फोडणीची तयारी मी करणार आहे आता. दह्यामध्ये पहिले मी 6 चमचे साखर टाकून घेतली आहे. तर गोड दही करायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते.
हे पहा, मी मीठसुद्धा टाकलेलं आहे दहीमध्ये, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. यानंतर आपण फोडणी देणार आहोत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे 2 मोठे चमचे. त्यामध्ये मोहरी टाकली आहे. तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही मोहरी टाकू शकता. मी 2 ते 3 चमचे टाकली छोटे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. तुम्हाला आवडत नसेल त्याची टेस्ट यामध्ये तर तुम्ही स्किप करू शकता. पण ही मम्मीची रेसिपी असल्यामुळे मम्मी जसं करते तसंच मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि आम्हाला सगळ्यांना आवडते ही कढीपत्त्याची टेस्ट. आणि त्यामध्ये थोडंसं हिंग देखील टाकायचं आहे. हिंग टाकलं आणि आता ही फोडणी आपण दह्यामध्ये टाकणार आहोत. आणि छानपैकी मिक्स करणार आहोत. आता हे दही आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहोत. हे पहा, हे फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं आहे. आता आपण वडे तळून घेणार आहोत. आता ही मम्मी दही वडे करते आहे. तर आपला हात पाण्यामध्ये थोडासा ओला करायचा आणि मग हे वडे टाकायचे. म्हणजे मग ते छान सुटतात, हाताला चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित टाकले जातील गोल एकदम. तर हे पहा, मम्मी बनवते आहे. एका वेळी 5 ते 6 वडे टाकणार आहे. आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि मग वडे टाकून झाल्यानंतर मग थोडासा मीडियम करायचा. म्हणजे मग ते व्यवस्थित छान आतपर्यंत शिजतील, तळले जातील आणि मग ते काढायचा प्रयत्न करायचा, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत कढईला. आणि हे वडे आपण गोल्डन ब्राऊन कलरमध्ये होईपर्यंत तळणार आहोत आणि मग त्यानंतर ते काढून घेणार आहोत आपण. हे पहा, आता हे काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता कसे कलर कसा झालेला आहे वड्यांचा, असे काढायचे आहेत आपल्याला ते. आणि हे वडे तयार आहेत, हे पहा. हे पहा, आता ही मी सगळी तयारी आधी करून घेतली होती. डिशमध्ये सर्व करणार आहे मी दही वडे. तर वडे घेतलेले आहेत, त्यावरती दही आपल्याला जे आपण फोडणी देऊन घेतलं होतं ते दही टाकायचं आहे त्यावरती. आणि त्यासाठी मी काय तयारी केली आहे तर कोथिंबीर, मिरीची पावडर जी केली होती ती वरतून टाकायची आहे आता दहीवड्यांवरती. त्यानंतर जे काश्मीरी लाल तिखट असतं ते सुद्धा वरतून टाकायचं आहे. खूप छान वाटतं वरतून बघताना ते. ते टाकायचं आहे. तर त्यानंतर जी बुंदी असते आपली खारी बुंदी तीसुद्धा टाकलेली आहे वरतून. आणि नंतर चिंच आणि खजुराची जी चटणी असते ना ती मी घेतलेली आहे आणि तीसुद्धा वरतून टाकलेली आहे. छान लागते ते, अगदी चटपटीत गोड आंबट अशी. आणि आपली डिश रेडी झाली आहे. तर तुम्हीसुद्धा असा दहीवडा करून बघा. आणि त्या आपण जी डाळ शिजवली होती, भिजवली होती सॉरी, तर त्यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ टाकली होती भिजताना. त्यामुळे वडे अगदी टेस्टी आणि हलके फुलके होतात. तर तुम्ही करून बघा
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही पण घरी करून बघताल नक्कीच. एवढं छान दहीवडे झाले होते बघा, दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतंय. तर अर्धा किलोला ती डाळ 2 चमचे डाळ टाकली होती मुगाची. तर पहा किती सुंदर दिसते. तर तुम्ही सुद्धा हे दहीवडे करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झालेत ते. आणि व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. भेटूया पुन्हाच अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.